नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण गेल्या 5 व्हिडिओपासून पार्ट्स ऑफ स्पीच विषयी माहिती मिळवत आहोत. पहिल्या व्हिडिओमध्ये आपण पार्ट्स ऑफ स्पीचचे 8 प्रकारांविषयी थोडक्यात माहिती मिळवली. त्यानंतर त्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलं होतं की आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये पार्ट्स ऑफ स्पीचचे एक प्रकार आहेत त्यांच्याविषयी आपण थोडीशी जास्त माहिती मिळवू. दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण नाऊनविषयी माहिती मिळवली. तिसऱ्यामध्ये प्रोनाऊनविषयी, चौथ्यामध्ये ॲडजेक्टिव्ह विषयी, 5व्या व्हिडिओमध्ये वर्बविषयी माहिती मिळवली. आणि आता आपला पुढचा जो टॉपिक आहे तो म्हणजे ॲडवर्ब. ॲडवर्ब म्हणजे मराठीमध्ये त्याला काय म्हणतात? क्रियाविशेषण. तर आज आपण या ॲडवर्ब विषयी माहिती मिळवणार आहोत. एक गोष्ट लक्षात राहू द्या की आपले जे मागचे 4 प्रकार आपण पाहिले, नाऊन, प्रोनाऊन, त्यानंतर ॲडजेक्टिव्ह, वर्ब, तर तेही लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. कारण ग्रामरमध्ये काय असतं, सर्व अभ्यासक्रम एकमेकाशी कनेक्ट असतो. तर बघा, आता आपण ॲडवर्ब विषयी माहिती मिळवणार आहोत. ॲडवर्ब म्हणजे नेमकं काय? बघा, पहिले हे समजून घ्या. ॲड प्लस वर्ब म्हणजे हे वर्ब तिथं काहीतरी ॲड करायचं, बरोबर? ॲड प्लस वर्ब म्हणजे ॲडवर्ब. आता आपल्याला कल्पना आली असेल की आपण या ठिकाणी वर्ब विषयी माहिती मिळवणार आहोत, परंतु वर्ब मध्ये अजून काहीतरी जोडायचं आहे आपल्याला. काय? काहीतरी जोडायचं आहे. कुठं? वर्ब मध्ये. तर वर्ब मध्ये एखादा शब्द जोडला म्हणजे वर्ब म्हणजे काय? क्रियापद. आणि क्रियापद काय असतात, वर्ब काय असतात, याचा आधीचा जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये आपण संपूर्णपणे डिटेल माहिती मिळवलेली आहे. तो व्हिडिओ पाहाल तर तुम्हाला हे लवकर समजेल. तर आधीचा व्हिडिओ पाहणं गरजेचं आहे. आणि मी आधीपासून सांगत आलोय, क्रमानुसार व्हिडिओ पाहाल तरच समजेल, अन्यथा समजणार नाही. बरं, ठीक आहे. आता वर्ब विषयी आपण मागच्या व्हिडिओमध्ये माहिती मिळवली. तर वर्ब काय असतात ते आपल्याला पूर्ण माहिती आहे. तर आता हे वर्बमध्ये एखादा शब्द ॲड जर केला, वर्बला, वर्ब जवळ जर एखादा शब्द ॲड केला तर तो ॲडवर्ब बनतो असं म्हणतात. आपण ॲडजेक्टिव्ह मध्ये पाहिलं होतं. काय पाहिलं होतं? की नाऊन विषयी विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दांना आपण ॲडजेक्टिव्ह म्हणायचो. नाऊन विषयी विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दांना. समजा हा गर्ल आहे, बरोबर? गर्ल आहे. गर्ल काय आहे? नाऊन. मग इथं काय लिहायलं? इथं काय लिहायचं? अन ऑनेस्ट गर्ल. म्हणजे ही गर्ल आहे. कशी आहे? ऑनेस्ट. ऑनेस्ट म्हणजे प्रामाणिक. म्हणजे हा काय आहे? ॲडजेक्टिव्ह आहे. म्हणजे बघा, इथं काय आहे? आता हा नाऊन, बरोबर? आणि इथं प्लस हे काय आहे? इथं एखादा शब्द घेऊन घ्या. इथं पण ॲड करू शकतो आपण. ॲड प्लस नाऊन म्हणजे काहीतरी जोडा. काय जोडा? ऑनेस्ट जोडला. ऑनेस्ट गर्ल, बरोबर? म्हणजे नाऊन विषयी विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दांना आपण काय म्हणायचो? ॲडजेक्टिव्ह असे म्हणायचो. आता या ठिकाणी आपल्याला ॲडवर्ब विषयी माहिती मिळवायची आहे की ॲडवर्ब विषयी, बरोबर, द वर्ड विच टेल्स अस समथिंग अबाउट वर्ब. द वर्ड्स विच टेल अस समथिंग अबाउट वर्ब इज कॉल्ड ॲडवर्ब. असे शब्द की जे वर्ब विषयी, क्रियापद विषयी आपल्याला विशेष माहिती सांगतात, अशा सर्व शब्दांना ॲडवर्ब असे म्हणतो. आता क्रियापदाविषयी विशेष माहिती सांगतात म्हणजे बघा, इथं रन फास्ट असं लिहिलेलं आहे. काय? रन फास्ट, जोराने धाव, बरोबर? मग हा रन काय आहे? इथं हा रन आहे वर्ब, बरोबर? रन आहे वर्ब. धावतोय. कसा धावतोय? जोराने. कसा? फास्ट. मग हा काय इथं? ॲडवर्ब, बरोबर? हा काय आहे मग इथं? ॲडवर्ब. म्हणजे क्रिया होते आहे. क्रिया होते. आता मी चालतोय. कसं चालतोय? हळू. म्हणजे चालण्याची क्रिया होते, पण कशी होते? हळू होते. म्हणजे ही जी क्रिया आहे, या क्रियेविषयी विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दांना काय म्हणतो आपण? ॲडवर्ब. मग हा जो रन आहे याची विशेष माहिती कोणता शब्द सांगतोय? हा फास्ट. म्हणजे हा फास्ट काय झाला? ॲडवर्ब. मग आज आपल्याला अशा प्रकारचे ॲडवर्ब विषयी माहिती मिळवायची आहे, जे क्रियापदाविषयी, वर्ब विषयी विशेष माहिती सांगतात. लिही, चांगलं लिही असं म्हणतो ना आपण. चांगलं लिही. लिही पण कसं? चांगलं. म्हणजे हा चांगलं जो आहे, बरोबर, चांगलं जो आहे हा काय आहे मग? वर्ब आहे. आणि आपण ॲडजेक्टिव्ह मध्ये काय पाहिलं होतं? मुलगा, चांगला मुलगा.
मग हा जो चांगला होता ऍडजेक्टिव्ह मध्ये, तर हा चांगला हा काय होता, ऍडजेक्टिव्ह होता. परंतु आता या ठिकाणी चांगलं लिही, लिही म्हणजे काय, वर्ब आहे, क्रियापद आहे. मग चांगलं लिही, मग चांगलं काय आहे या ठिकाणी, ऍडवर्ब आहे. म्हणजे अशा पद्धतीने ही गोष्ट लक्षात राहू द्या. नाऊन विषयी विशेष माहिती सांगणारा शब्द ऍडजेक्टिव्ह आणि वर्ब विषयी विशेष माहिती सांगणारा शब्द ऍडवर्ब, एवढं लक्षात राहू द्या. मग आता हे झालं ऍडवर्ब. मग अशा पद्धतीने वर्ब विषयी, क्रियापदाविषयी जे शब्द विशेष माहिती सांगतात अशा सर्व शब्दांना ऍडवर्ब असे म्हणतो. म्हणजे इथून तुम्हाला समजले असणार की आज आपल्याला ऍडवर्ब विषयी शिकायचं आहे, बरोबर. म्हणजे वर्ब विषयी विशेष माहिती सांगणारे जे शब्द असतात त्याच्याविषयी शिकायचं आहे. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात राहू द्या की ऍडवर्ब आहे ना, काही वेळा काय असतं, ऍडवर्बला एलवाय लागलेला असतो. केअर हा केअरफुली, बरोबर. तर केअरफुली अशा पद्धतीने एलवाय लागलेला असतो, बरोबर. तर त्यावेळेस प्रत्येक ठिकाणी अशा प्रकारचं एलवाय लागत नाही. काही वेळा लागतं, काही वेळा लागत नाही, बरोबर. समजा हा नाईस आहे, नाईस आहे, तर याला एलवाय लागला. काही वेळा एलवाय लागतो, बरोबर आहे. क्विक, क्विकली, ब्युटिफुल, ब्युटिफुली अशा पद्धतीने या ठिकाणी ऍडवर्बला एलवाय लागलेला असतो. काही वेळा, प्रत्येक वेळा नाही, बरोबर. मग आता हे ऍडवर्ब कसे ओळखायचे, हे ऍडवर्ब कसे ओळखायचे हा मोठा प्रश्न पडतो, बरोबर. त्याच्यासाठी आपण या ठिकाणी एक 4 मुद्दे लिहून ठेवलेले आहेत. ऍडवर्बचे प्रकार जे महत्वाचे आहेत, जे आपल्याला लवकर समजतील असे. अजून 1-2 प्रकार असतात, परंतु जे आपल्याला समजायला पाहिजे ते लवकर लिहून ठेवलेले आहेत आपण, बरोबर. तर आता या ठिकाणी मी 4 प्रकार लिहून ठेवलेले आहेत. हे 4 प्रकार जर समजले म्हणजे जवळजवळ तुम्हाला समजून जातो. तर बघा, पहिला प्रकार आहे ऍडवर्ब ऑफ मॅनर, बरोबर. पहिला प्रकार आहे ऍडवर्ब ऑफ मॅनर. दुसरा प्रकार आहे ऍडवर्ब ऑफ प्लेस, ऍडवर्ब ऑफ प्लेस. तिसरा प्रकार आहे ऍडवर्ब ऑफ टाइम आणि चौथा प्रकार आहे ऍडवर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी, बरोबर. आता या ठिकाणी हे प्रकार दिलेले आहेत. मग आता आपण विचार करू की याचा वापर आपण आता हे कसं ओळखायचं, काय ओळखायचं. तर मित्रांनो, एक गोष्ट लक्षात राहू द्या की हे जे 4 प्रकार आहेत या ठिकाणी मराठीमध्ये मी लिहून ठेवलेलं आहे, बरोबर. मराठीमध्ये लिहून ठेवलेलं आहे. आता बघा, हे जे 4 प्रकार आहेत याच्यापैकी आपण पहिलं प्रकार बघू. समजा आता एखादा प्रश्न विचारा, तुम्ही मला एखादा प्रश्न विचारा, बरोबर. सर, तुम्ही गाडी कशी चालवतात, गाडी कशी चालवतात, बरोबर. मग मी उत्तर काय देईल, मी गाडी फास्ट चालवतो, मी गाडी स्लो चालवतो, मी गाडी चांगली चालवतो, असं उत्तर देईल, बरोबर आहे. मग हे जे फास्ट आहे, हे जे स्लो आहे, हे जे चांगली आहे, हे सर्व शब्द काय आहेत, ऍडवर्ब आहेत. कसं, गाडी चालवणे, चालवणे काय आहे, वर्ब. मग कसं चालवणे, चांगली चालवणे, फास्ट चालवणे, स्लो चालवणे. चालवणे पण कसं, चांगली, फास्ट, स्लो, बरोबर. म्हणजे हे जे वर्ब विषयी विशेष माहिती सांगतात हे सर्व शब्द कोणते आहेत, हे सर्व शब्द ऍडवर्ब आहेत. आलं लक्षात. मग आता हा जो प्रश्न असतो हा हाऊने विचारला जातो. कशाने विचारला जातो, हाऊने. हाऊने जर प्रश्न विचारलेला असेल तर समजून घ्या उत्तर मध्ये तुम्हाला काय मिळेल, ऍडवर्ब ऑफ मॅनर. तुम्हाला उत्तर काय मिळेल, ऍडवर्ब ऑफ मॅनर. तुम्ही प्रयत्न करून बघा, तुमचे मित्र वगैरे असतील घरामध्ये, अशा छोटे छोटे प्रश्न बनवायचे, बरोबर. मम्मी तू कसा स्वयंपाक बनवते, लगेच मम्मी काय म्हणेल, मी चांगला स्वयंपाक बनवते, चांगला बनवते, बरोबर. चांगला स्वयंपाक बनवते म्हणजे चांगला बनवते. म्हणजे हा जो चांगला शब्द आहे हा काय आहे, ऍडवर्ब. क्रिया होते पण कशी होते, चांगली होते. मी चांगल्या पद्धतीने स्वयंपाक बनवते, बरोबर. तर या ठिकाणी आपल्याला हाऊ वरून जर प्रश्न विचारला तर आपल्याला उत्तर म्हणून काय मिळतं, ऍडवर्ब ऑफ मॅनर. म्हणजे क्रिया कशी घडली त्याच्याविषयी माहिती मिळते, बरोबर. हाऊ वरून प्रश्न विचारला तर. बघा आता या ठिकाणी हाऊ डज ही, कसं उदाहरण देऊ, हाऊ डज ही
वर्क असा प्रश्न विचारला. हाऊ डज ही वर्क, तो कसं काम करतो. बरोबर, तो कसं काम करतो. मग या ठिकाणी उत्तर कसं बनेल, इथं लिहितो मी. या ठिकाणी उत्तर बनेल ही वर्क्स, तो काम करतो. कसं करतो, हार्ड. ही वर्क्स हार्ड, तो काम करतो पण कसं, हार्ड. म्हणजे हार्ड हा काय झाला, हा ऍडवर्ब झाला. काय झाला, ऍडवर्ब झाला. बरोबर, म्हणजे काम करतोय पण कसं करतोय, हार्ड. बरोबर, म्हणजे हार्ड हा काय झाला, ऍडवर्ब झाला. मग अशा प्रकारे तुम्ही हाऊ वरून प्रश्न विचारून ऍडवर्ब मिळवू शकतात. उत्तर तुमचं ऍडवर्ब येतं. तू कसं काम करतो, हार्ड. लगेच शॉर्टकटमध्ये उत्तर दिलं. बरोबर, म्हणजे अशा पद्धतीने हाऊ वरून जर प्रश्न विचारला तर आपल्याला उत्तर म्हणून काय मिळतं, ऍडवर्ब असं मिळतं. मग असे भरपूर प्रश्न असतात हाऊ वरून. तर तुम्ही घरी अशा प्रकारच्या प्रश्नांचा काय करायचा, सराव करायचा आणि ऍडवर्ब उत्तर येईल अशा पद्धतीने उत्तरं तयार करायची. आलं लक्षात. त्याच्यानंतर ऍडवर्ब ऑफ प्लेस. ऍडवर्ब ऑफ प्लेस मराठीमध्ये काय म्हटलेलं आहे, कुठे. बरोबर, हा प्रश्न जो आहे हा वेअर वरून विचारला जातो. कशावरून विचारला जातो, वेअर वरून. बरोबर, म्हणजे क्रिया घडली. बरोबर, क्रिया घडली पण कुठे. क्रिया घडली पण कुठे, मी विचारलं कुठे, इकडे तिकडे तिथं इथं. बरोबर, असं तुम्ही उत्तर देतात. मग हे जे इकडे तिकडे इथं तिथं असे जे उत्तर देतात हे सर्व काय आहेत, ऍडवर्ब ऑफ प्लेस. हे सर्व काय आहेत, ऍडवर्ब ऑफ प्लेस. आलं लक्षात. तर या ठिकाणी ते शब्द लिहून घेऊ आपण, म्हणजे आपल्याला लक्षात राहील. आता इथं मी हाऊ लिहून देतो. बरोबर, इथं मी वेअर लिहून देतो. हाऊ मध्ये काय घेतलं आपण, फास्ट, हार्ड, नाईस. बरोबर, हे शब्द चालून जातील आपल्याला. त्यानंतर वेअर वरून काय घेऊ शकतो आपण, वेअर म्हणजे कुठे, तर मग इकडे, यर, देअर, समवेअर, असे भरपूर शब्द येतात. पण आपण थोडक्यात हे घेतोय, म्हणजे तुम्ही जसं जसं सराव कराल तुम्हाला आपोआप समजायला लागेल. पण सराव करणं आवश्यक आहे. तर बघा, आता वेअर वरून जर प्रश्न विचारला, वेअर आर यू गोईंग, तू कुठे जात आहे. वेअर आर यू गोईंग, तू कुठे जात आहे हा प्रश्न विचारला. बरोबर, कशावरून विचारला, वेअर वरून. बरोबर, मग उत्तर देताना काय येईल, आय एम गोईंग, मी जात आहे. मी जात आहे, प्रश्न काय आहे, कुठे. मग आता तो मेन उत्तर तर द्यावं लागेल ना, मी जात आहे. परंतु प्रश्नामध्ये काय दिले, कुठे जात आहे. मग कुठे वरून आपल्याला उत्तर द्यावंच लागेल. आय एम गोईंग, आय एम गोईंग हिअर, मी इकडे जात आहे. आय एम गोईंग देअर, मी तिकडे जात आहे. आय एम गोईंग समवेअर, मी कुठेतरी जात आहे. मग या तिघांपैकी कोणताही शब्द तुम्ही लावू शकता. बरोबर, म्हणजे क्रिया होण्याचं ठिकाण सुद्धा दर्शवलं जातं. मग हे झालं क्रिया होण्याचा प्रकार, म्हणजे क्रिया कशी झाली हे ते दर्शवतोय हाऊ. आता क्रिया कुठे झाली हे हा काय दर्शवतोय, वेअर दर्शवतोय. बरोबर, त्याच्यानंतर पुढे येतं. आता हे झालं वेअर. आता बघा, क्रिया केव्हा झाली, क्रिया केव्हा झाली, क्रिया केव्हा झाली एक्झॅक्टली समजले असणार तुम्ही. टाईम विचारलाय मग आता. बरोबर, क्रिया केव्हा झाली आहे दाखवायचंय. मग सांगा बरं, क्रिया केव्हा झाली यासाठी कोणता शब्द येईल इंग्रजीमध्ये, वेन. कोणता शब्द येईल, वेन. मग आता वेन वरून प्रश्न येईल. वेन वरून प्रश्न विचारला तर उत्तर काय देतो, येस्टरडे, टुडे, टुमारो, नेक्स्ट मंथ. बरोबर ना, असे शब्द आपण घेऊ शकतो. भरपूर शब्द येतात, आपण एवढेच घेतो. मग आता वेन वरून जर प्रश्न विचारला तर उत्तरामध्ये तुम्हाला टाइम येतो. बरोबर, आता एखादा प्रश्न विचारला, वेन विल यू कम, तू केव्हा येणार असा प्रश्न विचारला. भविष्यकाळ आहे की नाही, फ्युचर टेन्स आहे. टेन्स आपण शिकलेलो नाही आहेत, तरी पण एक समजण्यासाठी समजून घ्या. पुढे आपण टेन्समध्ये शिकणार आहोत, सर्व टेन्सचे प्रकार वगैरे सगळे व्यवस्थितपणे समजवलं जाईल. आता तात्पुरतं आपण ऍडवर्ब बघतोय तर आपण त्या गोष्टीकडे लक्ष देऊ. आता वेन विल यू कम, तू केव्हा येणार, आय विल कम. बरोबर, आय विल कम. कोणता शब्द येऊ शकतो, नेक्स्ट मंथ, मी पुढच्या महिन्यात येणार. मी पुढच्या महिन्यात येणार. मग हा काय झाला, ऍडवर्ब झाला. बरोबर, तर त्याच्यानंतर अजून एक प्रश्न बनवून देतो मी तुम्हाला वेन वरून.
वेन डिड यू वर्क. बघा, वेन डिड यू वर्क, डिड आहे म्हणजे पास्ट टेन्सचा उल्लेख होतोय. वेन डिड यू वर्क, तू केव्हा काम केलं. आय वर्कड, मी काम केलं केव्हा. पास्ट टेन्स आहे ना, येस्टरडे. येस्टरडे, हा येस्टरडे काय झाला मग, हा येस्टरडे झाला ॲडवर्ब. तू केव्हा काम केलं, शॉर्टकटमध्ये बोलू का, तू केव्हा काम केलं, काल. काल म्हणजे काय झाला मग, ॲडवर्ब म्हणजे क्रिया केव्हा घडली, काल. बरोबर, म्हणजे क्रिया घडण्याची वेळ जर असेल तर त्याला आपण ॲडवर्ब ऑफ टाइम असे म्हणतो. आलं लक्षात, समजलं. आता त्याच्यानंतर पुढचा प्रकार येतो हाऊ, ॲडवर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी. बरोबर, ॲडवर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी. मग ॲडवर्ब ऑफ फ्रिक्वेन्सीमध्ये काय येतं, क्रिया किती वेळा घडली. बघा, पहिल्यामध्ये काय पाहिलं आपण, क्रिया कशी घडली. बरोबर, दुसऱ्यामध्ये काय पाहिलं, क्रिया कुठे घडली. बरोबर, तिसऱ्यामध्ये काय पाहिलं, क्रिया केव्हा घडली. बरोबर, आणि चौथ्यामध्ये आता आपण पाहतो आहे क्रिया किती वेळा घडली. क्रिया किती वेळा घडली. मग आता या ठिकाणी प्रश्न बनवायचा राहिला तर कसा बनवणार, हाऊ ऑफन. बरोबर, हाऊ ऑफन, क्रिया किती वेळा घडली म्हणजे किती वेळा. बरोबर, हाऊ ऑफन डू यू प्ले. हाऊ ऑफन डू यू प्ले, तू किती वेळा खेळतो. हाऊ ऑफन डू यू प्ले, तू किती वेळा खेळतो. बरोबर, मग इथं आता उत्तर काय येईल, मी 2 वेळा खेळतो, 4 वेळा खेळतो, रोज खेळतो. बरोबर, दर रविवारी खेळतो. म्हणजे हा जो आहे हा वेळ दर्शवतोय. मग बघा, डू यू प्ले, आय प्ले. बरोबर, हाऊ ऑफन किती वेळा, आय प्ले डेली, मी डेली खेळतो म्हणजे मी रोज खेळतो. काय, मी रोज खेळतो. किंवा तुम्ही इथं असं लावू शकतात. बघा आता इथं कोणते कोणते शब्द येऊ शकतात, डेली, त्याच्यानंतर समटाईम. बरोबर, त्याच्यानंतर अजून ऑलवेज, ऑलवेज. बरोबर, अजून भरपूर शब्द येतात. तर असे शब्द तुम्ही वाक्यांमध्ये वापरू शकतात ज्यावेळेस तुम्हाला ॲडवर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी विचारलेलं असेल त्यावेळेस. मग बघा, आता या शब्दांवरून तुम्हाला अंदाज येतो. हे काय आहेत, ॲडवर्ब ऑफ मॅनर. हे काय आहेत, ॲडवर्ब ऑफ प्लेस. हे काय आहेत, ॲडवर्ब ऑफ टाइम. आणि हे काय आहेत, ॲडवर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी. बरोबर, आता बघा, हे जे शब्द आहेत हे शब्द आपल्याला उत्तर स्वरूपात केव्हा मिळतात, ज्यावेळेस प्रश्न आपण यांच्याने बनवतो. बरोबर, आपण प्रश्न हाऊने बनवला, आपण प्रश्न वेअरने बनवला, आपण प्रश्न वेनने बनवला, आपण प्रश्न हाऊ ऑफनने बनवला, त्यावेळेस आपल्याला अशा प्रकारचे ॲडवर्ब उत्तर स्वरूपात मिळतात. आलं लक्षात. तर बघा, एक गोष्ट लक्षात राहू द्या मित्रांनो, जोपर्यंत आपण व्यवस्थित, बघा लिहायचं असेल तर लिहू शकतात तुम्ही, स्क्रीनशॉट पण काढू शकतात. मी आता ते पुसतोय. तर बघा मित्रांनो, हे जे शब्द आहेत, हे जे प्रकार आहेत, याच्यावर आपल्याला सराव करणं फार गरजेचं असतं. सराव करणार तर समजेल. ॲडवर्बमध्ये अजून प्रकार येतात 1-2, परंतु ते आपण घेतलेले नाहीत. आपल्याला लवकर समजायला पाहिजे, कन्फ्युजनमध्ये नको पडायला आपण. त्याच्यामुळे आपण जे महत्त्वाचे आहेत ते बरोबर घेतलेले आहे. याच्यावरून ते 2 बोध होऊन जातात, म्हणजे आपल्याला समजून जाईल. तर बघा, अशा वेळेस ॲडवर्बचा वापर करतात. बरोबर, याच्यावरून प्रश्न बनवला तर अशा प्रकारचे उत्तर तुम्हाला भेटतील. हाऊ कसं, खूप छान. वेअर कुठे, तिकडे. वेन केव्हा, पुढच्या वर्षी. हाऊ ऑफन किती वेळा, समटाईम किंवा डेली. बरोबर, म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला यांचे उत्तर जे मिळतात, या प्रश्नांचे जे उत्तरं मिळतात ते उत्तरं म्हणजे काय असतात, ॲडवर्ब असतात. काय असतात, ॲडवर्ब असतात. एवढं लक्षात राहू द्या. मग ॲडजेक्टिव्ह आणि ॲडवर्बमध्ये काय फरक आहे तुम्हाला समजलं असेल. बघा, नाऊन जर आला, अ गुड बॉय, हा गुड काय आहे, हा ॲडजेक्टिव्ह आहे, कारण हा काय आहे, बॉय आहे. बॉय म्हणजे काय, नाऊन. हा काय आहे, नाऊन. आणि मग हा काय आला, ॲडजेक्टिव्ह. बरोबर, म्हणजे या नाऊन विषयी विशेष माहिती सांगतोय. बरोबर,
आणि आपण इथं काय शिकतोय, ॲडवर्ब शिकतोय. म्हणजे आपल्याला वर्ब घ्यावा लागेल की नाही. मग गो, समजा रन घेतला, रन फाट, हा रन काय आहे, वर्ब आहे. मग या रन विषयी विशेष माहिती हा शब्द सांगतोय. मग हा काय झाला, ॲडवर्ब झाला. आलं लक्षात, हा काय झाला, ॲडवर्ब. तर या गोष्टी लक्षात राहू द्या, व्यवस्थितपणे याच्यावर सराव करा की ॲडवर्ब काय असतो, ॲडवर्बचा वापर कुठं केला जातो, हे उत्तर जर मिळवायचे राहिले तर प्रश्न कसे बनवले जातात, प्रश्न तुम्हाला अजून बनवता नाही येणार. याचा अर्थ, याचं कारण असं सांगतो की जोपर्यंत आपल्याला संपूर्ण टेन्स समजत नाही, तोपर्यंत आपण स्वतः प्रश्न बनवू शकत नाही. याला नियम असतात, बरोबर. तर आपण सर्व शिकणार आहोत, परंतु आपला पहिला जो टॉपिक चालू आहे, पहिला जो आपण चॅप्टर घेतलेला आहे तो पार्ट्स ऑफ स्पीच. आणि आता जवळजवळ सर्व व्हिडिओ आपले पार्ट्स ऑफ स्पीचवर बनत आहेत. तर एक एक पार्ट्स ऑफ स्पीच व्यवस्थित बघा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ पहिल्या क्रमांकापासून बघा. पहिल्या क्रमांकापासून व्हिडिओ बघत आले तर हे तुम्हाला लवकर समजेल, अदरवाईज समजणार नाही, बरोबर. ही गोष्ट लक्षात राहू द्या. तर आता हे झालं ॲडवर्ब. आता पुढचा टॉपिक आहे आपला प्रिपोजिशन, बरोबर. पार्ट्स ऑफ स्पीचचा 6वा टॉपिक. 5 झाले, हा 5वा होता. पहिला कोणता होता व्हिडिओ बघा, पहिला व्हिडिओ होता पार्ट्स ऑफ स्पीचवर, ज्याच्यामध्ये आपण सगळं घेतलेलं होतं. दुसरा व्हिडिओ कोणता होता, नाऊनचा. तिसरा कोणता होता, प्रोनाऊनचा. चौथा कोणता होता, ॲडजेक्टिव्हचा. 5वा कोणता होता, वर्बचा. आणि 6वा हा कोणता आहे, ॲडवर्बचा. आता याच्या पुढे जो 7वा व्हिडिओ असेल तो असेल प्रिपोजिशनवर, बरोबर. तर त्याचा आधी, प्रिपोजिशन शिकण्याआधी हे सर्व जे 5 प्रकार आपण आधी शिकलेलो आहोत हे व्यवस्थितपणे तयार करून घ्या. याच्यावर जास्तीत जास्त सराव करा. आलं लक्षात. तुम्ही सराव करशाल तरच तुम्हाला फायदा होईल. असे छोटे मोठे वाक्य बनवायचे, छोटे मोठे क्रियापद घ्यायचे, त्याच्या पुढे मागे काही पण जोडून द्यायचं, म्हणजे ॲडवर्ब सारखे शब्द जोडून द्यायचा. मग आपल्याला समजून जातं, बरोबर आहे. आता चांगलं लिही. पी म्हणजे पी काय, हळू पी, हळू काय आहे मग, ॲडवर्ब. म्हणजे असे शब्द आपण जोडत जायचं. ड्राईव्ह स्लो, हळू चालव, म्हणजे स्लो काय आहे, ॲडवर्ब आहे. म्हणजे अशा पद्धतीने शब्द जोडत सराव करायचा. आलं लक्षात. तर तुम्हाला याच्यावर मला खात्री आहे तुम्हाला हे समजलं असेल. आणि जर नसेल समजलं तर एक वेळेच्या जागेवर 2 वेळा व्हिडिओ पहा आणि मात्र व्हिडिओ पाहिल्यावर सराव करायचं विसरू नका. सराव करशाल तरच तुम्हाला ते जमेल, बरोबर. आलं लक्षात, समजलं. चला तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटूया. पुढच्या व्हिडिओमध्ये प्रिपोजिशन घेऊन येऊ. त्यावेळेस आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद. हे स्क्रीनशॉट काढायचं असेल तर काढून घ्या.